लॉर्ड बुद्धा चॅनेलला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. आभार मानतो की अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या देशाच्या समाजाच्या जडणघडणीचे जे कार्यक्रम उपक्रम वेगवेगळ्या संस्था संघटनांकडून आंबेडकरी चळवळीतून धम्मक्रांती चळवळीतून ज्यांचं आयोजन केलं जातं त्याला अग्रक्रमानं प्रसिद्धी व्यासपीठावर समाजपीठावर आणण्याचं काम विचारपीठावर आणण्याचं काम हे लॉर्ड बुद्धा चॅनल करतं. त्यामुळं अत्यंत मनापासून मी आभार मानतो, खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मानवी जीवनामध्ये जेवढं महत्त्व भारतीय संविधानाला आहे, आपल्या देशामध्ये संविधानाचं जेवढं महत्त्व आहे, कमी अधिक फरकानं तेवढंच महत्त्व या धम्मक्रांती दिनाला धम्म प्रवर्तन दिनाला आहे असं मला वाटतं. कारण धम्मक्रांती आणि भारतीय संविधान यांचा अत्यंत जवळचा आणि जीवाभावाचा संबंध आहे. या दोन्हींना एकमेकांपासून अलग विलग करता येत नाही. दोन्ही हातात हात घालून जाणार आहेत आणि या देशाच्या समाजाच्या जडणघडणीमध्ये या देशाला समाजाला एक पोषक अनुकूल वातावरण निर्माण करण्यामध्ये आणि योग्य दिशेनं मार्गक्रमण करण्यामध्ये संविधानाबरोबरच या धम्मचक्र प्रवर्तनाचं धम्मक्रांतीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असं मला वाटतं. कारण या प्रश्नाचं उत्तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेलं आहे. जेव्हा संविधानाची निर्मितीची प्रक्रिया चालू होती आणि त्यावेळेला भारतीय संविधानाचं स्पिरिट म्हणून एक मध्यवर्ती संकल्पना म्हणून जेव्हा बाबासाहेबांना विचारलं त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणाले की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे भारतीय संविधानाचं स्पिरिट आहे, तो केंद्रबिंदू आहे. मग लगेच उपप्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केला की हे तुम्ही कोणत्या क्रांतीतून घेतलं आहे? फ्रेंच क्रांतीतून घेतलं आहे का रशियन का कुठल्या क्रांतीतून घेतलं आहे? त्यावेळेला बाबासाहेबांचं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला मला सर्व भारतीयांना डोळ्यात अंजन घालणार आहे असं मला वाटतं. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब असं म्हणाले, मी यासाठी कुठं परदेशात गेलो नाही किंवा कुठली क्रांती बघितली नाही किंवा कुठला ग्रंथ वाचला नाही. या देशामध्ये या देशातल्या मातीमध्ये जो धम्म उदयास आला, सगळ्या जगभर पसरला, त्यातली ही तत्व आहे, त्यातला हा आधार आहे, त्याचा हा आधारस्तंभ आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी शिकवण आहे, हे जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान भारतीय धम्मातलं आहे आणि म्हणून हे आजच्या या धम्मक्रांतीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. बाबासाहेबांना धम्मक्रांती नुसत्या देशात नाही तर सगळ्या जगामध्ये करायची होती आणि तशा प्रकारचा त्यांचा अजेंडा हा तयार होता. त्या अनुषंगानं त्यांनी मार्गक्रमण केलं, पण दुर्दैवानं त्यांना जे आयुष्य मिळालं ते खूप मर्यादित मिळालं आणि त्यामुळं हे जे त्यांचं स्वप्न होतं, हे त्यांचं जे उद्दिष्ट होतं, एक नवीन भारत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावरती आधारलेला एक पोषक अनुकूल समाज निर्माण करणारा आणि या देशाला आणि जगाला एक दिशा देणारा, गती देणारा, व्याप्ती देणारा हे निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांचं ठळक योगदान अजून प्रभावी झालं असतं, पण दुर्दैवानं त्यांना आयुष्य अत्यंत मर्यादित मिळालं आणि त्यामुळं त्यांचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. पण ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सगळ्या आंबेडकरी चळवळीची आहे. या धम्म परिवर्तनाच्या चळवळीमध्ये या देशातले जे लाखो कोट्यावधी लोक आहेत त्यांचे आहे आणि ते निश्चितपणे त्या दिशेनं करतील, प्रयत्न करतील आणि एक दिवस बाबासाहेबांचं स्वप्न संपूर्ण भारत नाही तर संपूर्ण जग बौद्धमय कसं होऊ शकेल हे बघायला मिळेल असं मला वाटतं. एवढी आशा आपण करूया, थांबूया. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या विख्यात लॉर्ड बुद्धा चॅनलला माझ्या शुभेच्छा देतो आणि मी सर्व बांधवांना सविनय जय भीम करतो. भारतामध्ये बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरवलं आणि त्याची कारणमीमांसा करताना बाबासाहेबांनी असं सांगितलेलं होतं की ज्या धर्मामध्ये जातपात नाही, अस्पृश्यता नाही, माणसामाणसामध्ये भेद केला जात नाही आणि सर्वांना समानतेची वागणूक देण्याचं तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये आहे, समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय
या ज्या काही संकल्पना आहेत, राजकीय संकल्पना आहेत आणि मानवी जीवनाची ती मूल्य आहेत, ती जोपर्यंत मला एखाद्या धर्मात सापडत नाहीत तोपर्यंत मी धर्मांतर करणार नाही, ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि मग प्रदीर्घ अभ्यासानंतर, अध्ययनानंतर आणि अनुभवानंतर बाबासाहेबांनी 1956ला 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बुद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणजे बुद्ध धर्माचं तत्त्वज्ञान त्याने अंगीकारलं. आणि हे करत असताना याचे साक्षीदार म्हणून लाखो लोकांना एकत्रित बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला. पुन्हा एक तत्त्व त्याने सांगितलं, ज्या लोकांनी या माझ्याकडून धम्म घेतलेला आहे त्या प्रत्येक माणसाला आता दुसऱ्याला धम्म देण्यासाठी स्वातंत्र्य असेल. त्यांनी उपासक बनून दुसऱ्या उपासकाला आपलं ज्ञान, बुद्धांचं ज्ञान दिलं पाहिजे, ही भूमिका घेतलेली होती. सुस्पष्ट असं वैज्ञानिक ज्ञान घेऊन बाबासाहेबांनी धम्माचा प्रचार केलेला होता आणि धम्म आपल्यापर्यंत आणून पोचवला होता. जो कदाचित धम्म, मी असं म्हणणं थोडं धाडसाचं होईल की बुद्ध धम्म हा भारताच्या इतिहासामध्ये जवळजवळ बाजूला केलेला होता. तो जनमानसांच्यापासून दूर केलेला होता. परंतु जगामध्ये जो धम्म अस्तित्वात होता तो धम्म त्यावेळेस पारंपरिक अशा पद्धतीचा तो धम्म होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्याचंही उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातून जे तत्त्वज्ञान घेतलं, बुद्धांचं जे वैज्ञानिक विचाराचं जे तत्त्वज्ञान घेतलं ते घेऊन पुढे ते 56मध्ये आपल्यासमोर आले. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. मग धम्मचक्र प्रवर्तन दिन झालं आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाला अनेक वक्त्यांनी, अनेक लोकांनी, विचारवंतांनी धम्मक्रांती असं म्हटलं. बाबासाहेब जेव्हा हे कुठलीही गोष्ट करत असत त्याचे संपूर्ण परिणाम आणि त्या गोष्टीची जडणघडण होऊन पुढे मानवी जीवनावर त्याचा परिणाम व्हावा, याच उद्देशाने आपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेली होती. फक्त एकच गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी की बाबासाहेबांनी विषमतेवरती घात करण्यासाठी, विषमतेवरती आधारित असलेलं जे काही तत्त्वज्ञान जगभरात प्रचलित होतं आणि आजही आहे त्याच्यावर घणाघाती हल्ले केले. आणि मग बाबासाहेबांनी हा नवा अधम्म आपल्याला दिला. यासाठी आपण बाबासाहेबांचे कृतज्ञ राहायला पाहिजे, अजन्म कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि आताच्या जी वातावरण चळवळ सुरू झालेली आहे भारतामध्ये, ज्या गोष्टी अनाहूतपणे जनतेच्या समोर येत आहेत, त्याला मोठ्या मोठ्या सामर्थ्याने आपल्या सर्व लोकांनी पुढे गेलं पाहिजे. आणि होणारी जी काही अंधश्रद्धातून होणारी जी काही यांची जे काही बदलाचं, वातावरणाचं अपेक्षा केली जाते ते धुडकावून लावण्याचं सामर्थ्य आपल्या तत्त्वज्ञानामध्ये आहे आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आहे. ह्या गोष्टी आपण नीट लक्षात ठेवून याचं महत्त्व सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे आणि ते स्वतःही आपण अंगीकारलं पाहिजे असं वाटतं मला. तर ही गोष्ट पुढे आपण पुढच्या पिढ्यांना सतत चालू ठेवू, ती ठेवली पाहिजे. एवढं बोलतो मी. माझे विचार